नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये मशरूम मसाला ग्रेव्ही रेसिपी दाखवत आहे तुम्हाला. तर मी कशी बनवली ते तुम्हाला सांगते. आधी मी मशरूम घेऊन त्याचे व्यवस्थित असे सालं काढून घेतले वरची. आता ही स्वच्छ अशी झालेली आहे. आता याला मी कटिंग करून घेते अशी पातळ पातळ. कटिंग करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर असं मी बाउलमध्ये काढून घेतलं आणि मग त्याच्यात मी गरम पाणी घातलेलं आहे, म्हणजे ज्याच्यावरची जी घाण असेल ती सगळी निघून जाईल. असं मी 2-3 वेळा धुतलेलं आहे. एकदाच गरम पाण्याने धुतले, नंतर थंड पाण्याने धुतले 2 वेळा. आता बाउलमध्ये मशरूम काढून घेतले. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1.5 चमचा मालवणी मसाला आणि 2 चमचे दही घेऊन 1 चमचा धने पावडर घेतले आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं किंचित. आता गॅसवर तवा ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं घालायचं 1 चमचे, 2 उभे चिरलेले कांदे घातलेले, 1 तेजपत्ता आणि खडा मसाला घालायचा आहे. त्याच्यामध्ये लवंग, काळी मिरी आणि दालचिनी घातलेलं आहे मी. हे चांगलं व्यवस्थित असं घालून परतून घ्यायचं आहे. आता झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक टॉमॅटो घातलेला आहे, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टॉमॅटो मी एकच का घातलं, कारण दही घातलेली आहे, त्याच्यामध्ये जास्त आंबट होऊ नये म्हणून थोडंसं जाडं मीठ घातलेलं आहे आणि 3 बेडके मिरची घातली आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि परतून झालं त्याला 1 चमचा हळद घातलेली आहे आणि मग वाफ काढून 2 मिनटं झाकण ठेवून त्याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरला. त्याच्यामध्ये पेस्ट करायच्या टायमाला अर्धी थोडीशी कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, 1 चमचा जिरं, तेजपत्ता आणि 1 चमचा लसूण पेस्ट घातलेली आहे. ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे मसाला केला होता मी पेस्ट, ती घालून ती व्यवस्थित परतून घ्यायची आणि मग परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मशरूमचं जे बॅटर केलेलं होतं ते घालायचं आहे, मॅरिनेट करून ठेवलेलं. 2 चमचे काजूची पेस्ट टाकलेली आहे. काजूची पेस्ट म्हणजे मी काजू आधी भिजत घातले होते आणि मग ते वाटून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर घालून थोडं पाणी घालायचं आहे आणि जराशी वाफ द्यायची आहे त्यांना 5 मिनटं. थोडीशी किंचित साखर घातलेली आहे. आता हे झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी परत एकदा वाफ काढून घेते. त्याच्यामध्ये वरून थोडंसं खोबरं घातलं आहे मी, ओलं झालेलं आहे. आता याच्यामध्ये जी आपली दुधावरची जी मलाई असते ती 2 चमचे मी घातलेली आहे, फेटून घेतली आहे आणि कोथिंबीर घालून तयार आहे मशरूम मसाला ग्रेव्ही. तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर बघा किती सुंदर झालेलं आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे. तर ह्या पद्धतीत नक्की करून पहा.